तर मित्र बघू शकता तुम्ही इथं समोर गंगा आरती होते आणि गंगा आरतीसाठी लोकांनी किती जमाव केलेला आहे बघण्यासाठी इथं बघू शकताय। आणि समोर पूर्ण जे पाण्याचं पात्र दिसतंय ना ते पूर्ण गंगेचं पात्र आहे। तिथून वाहणारा जो गंगेवर असणारा जो पूल आहे आणि इथं वाहणारे गाड्या समोर आपल्याला तिकडे एक मंदिर पाहायला मिळतं। परत हे मनसा देवीचं मंदिरसुद्धा पाहायला मिळतं। असे बरेचसे मंदिर आणि सुंदर सुंदर असा परिसर आहे। तुम्ही येऊन इथं एकदम चांगल्या व्यवस्थित असा तुमचा जो प्रवास आहे तो पूर्ण करू शकता आणि सुंदर असा अनुभव तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता तुम्ही। सुंदर असे झाडी आणि या हरिद्वारमध्ये जो सुंदर असा गंगा पसरलेले आहेत जो पात्र आहे ते आपल्याला समोर दिसत पडतं आहे। आणि थोड्याच वेळात आपल्याला इथे जी गंगा आरती होते ती सुद्धा आपल्या इथे पाहायला मिळेल। जे सगळे उत्सुकतेने या गंगा आरतीसाठी उभे आहेत। जवळपास हजारोच्या संख्येने लोक आपल्याला उभे दिसत आहेत। आज आपण तिथेच जाणार आहोत आणि गंगा आरतीचा जो आनंद आहे तो घेणार आहे। आपण जर चढलो होतो आपल्याला तो समोरचा मार्ग दिसतोय आणि तिथेच तो रोपवे सुद्धा आहे। आणि दुसरा जो मार्ग आहे तो या मंदिराच्या आपल्याला या दुसऱ्या बाजूने हा मार्ग उतरतो आणि डायरेक्ट त्या घाटावर घेऊन जातो। चाललेलं आहे चोटीवाला इथलं एक फेमस हॉटेल आहे। समोर छोटेवाले बाबा बसले। काय फेमस आहे इथे काय मेनू मध्ये बी आपल्याला इथं ते बघू शकता लस्सी इथली फेमस अशी लस्सी आहे आणि लस्सी आपण काय खाणार आहोत। ते छोटीवाला जे दुकान आहे तिथे लस्सीचं फेमस लस्सी भेटते प्रत्येक ठिकाणी। म्हणजे तिथे जर आला तर तुम्ही लस्सी ट्राय करायला काय हरकत नाही आहे। आपण एकदा ट्राय करून बघूया लस्सी कशी वाटते ते बघू शकता। लस्सीचं द्यायचं त्याच्यामध्ये लस्सी दिली जाते। काय हेडबेड आहे का लस्सी सगळ्याला? अरे लस्सी प्यायची असते आणि नसते। बघूया आपण आता मस्त आहे हे खाऊन मग कशी आहे एक घास खाऊन बघ ना। कशी आहे चांगली आहे ना मित्र। आपण आता आलेलो आहोत गंगा आरतीला। गंगा आरती बघू शकता तुम्ही की आपण चाललो आता गंगा आरतीला। गंगा आरती लांब आहे तिकडे ही जी लोकांची भीड आहे ना ती सगळीच गंगा आरतीसाठीच आहे। समोर गंगा आरती सुरू आहे